अध्याय 13 21 कल्पकथानक वर्णन। ओम नमो नर्मदाय। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, या प्रकारे श्रेष्ठ मुनींनी स्तुती केलेली प्रणयदायिनी भगवतीने विचार केला की मी या सर्वांना उत्तम वर देईन। त्यानंतर रात्री झोपलेल्या त्या ऋषीने जागवून त्या सुहास्य वदना देवीने प्रत्येक ऋषीला स्वप्नात दर्शन दिलं। त्यानंतर अर्धरात्री जलामध्ये निर्मळ शुद्ध वस्त्रयुक्त दिव्य मालांनी विभूषित छत्रधारी पद्मराग मणींनी सुशोभित सुंदर मध्य भागवाली श्रीदेवी त्या ऋषींना प्रत्येकाला म्हणाली, घाबरू नका, भूक आदी भय सोडून तुम्ही माझ्याजवळ निवास करा, असे त्या महर्षींनी स्वप्नावस्थेत सांगून ती ज्वल म्हणजे स्वतः स्वजलात प्रवेश करून अदृश्य झाली। त्यानंतर प्रातःकाळी ऋषीमुनींनी आनंदाने एकमेकांना सांगू लागले, जसे ऐकले होते त्याप्रमाणे आम्हाला त्या परमदेवीचे स्वप्नात दर्शन झाले। तिने आम्हाला त्वरित अभय व सिद्धी प्रदान केली। त्या श्री नर्मदाचे दर्शन परमश्रेष्ठ आहे। दुसऱ्या दिवशी हे राजा सर्व ऋषींनी सपरिवार आपल्या आश्रमाजवळ सुंदर मासे पाहिले। ते मासे पाहून आश्चर्यचकित झालेल्या ऋषींनी हव्य कव्यांनी देवांचे पूजन केले। महादेवीच्या कृपेने ते मासे पाहून पुत्र श्री व अनुचरासहित वेगवेगळ्या व्यवहाराचे आचरण करू लागले। या प्रकारे दररोज आश्रमात भरपूर मासे पाहून ते ब्राह्मण विस्मित झाले। युधिष्ठिर तपस्वीच्या आश्रमाच्या द्वारात खूप पुष्टांगी पाठीनं नावाचे मृत मासे पाहिले। तेव्हा श्री नर्मदा तीरावर राहणाऱ्या सर्व ऋषींनी धष्टपुष्ट होऊन तहान भुकेचे भय सोडून दिले। हे भरतवंश उत्पन्न राजा ते श्री नर्मदा तटावर जप तप करत बसले। पितृगण व देवांची पूजा करत निरंतर जप करणाऱ्या त्या श्रेष्ठ ब्राह्मणामुळे ती श्रेष्ठ नदी आकाशातील ग्रहताऱ्यांप्रमाणे शोभायमान दिसत होती। तेथे वेद प्रारंगत त्या अनेक परम तेजस्वी ब्राह्मणाद्वारा धर्मदान करणारी श्री नर्मदा प्रथमा क्रमशः विभागवाली झाली। श्री नर्मदा तटावर राहणाऱ्या दशकरोड ऋषीद्वारा यज्ञोपवीत तसेच शुभ अक्षसूत्रांनी विभागलेली वेगवेगळ्या अंगांची मनुष्याला सर्व सुख देणारी श्री नर्मदा आहे। हे भरतवंश उत्पन्न राजा, ही समुद्रगामिनी दोन्ही तटावर महापुण्यदायिनी आहे। नक्षत्रांनी जशी रात्र जशी अलग अलग विशाल मंदिरांनी व वाळू मिश्रित मातीच्या शिवलिंगांनी ही नदी शोभिवंत दिसते, अशा प्रकारे ते ऋषी देव पितरांचे तर्पण करत प्रलयापर्यंत श्री नर्मदा तटावर राहिलेत। हे भारत, त्यानंतर 100 वर्षाहून अधिक काळ व्यतीत झाल्यावर अर्धरात्री विजांच्या समूहाप्रमाणे कांती असलेली सर्परूप यज्ञोपवीत घातलेली त्रिशूळधारी सुंदर कन्या पाण्याबाहेर येऊन त्या ऋषींना म्हणाली, मुनी स्वयंभू अशा माझ्या पुत्र स्त्रियांसह तुम्ही प्रवेश केल्यास तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल। ज्याची जी इच्छा असेल त्याची ती इच्छा मी पूर्ण करेन। श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शंकर सर्व श्रेष्ठ देवतांनाही तिथे घेऊन जाईल। मी प्रसन्न होऊन सर्व वर देणारी आहे। तुम्ही सर्व प्राणायामाद्वारा सतर्क राहून माझ्यात प्रवेश करा। पुत्र स्त्रियांसह आश्रम सोडून माझ्यात प्रवेश करा। वेळ घालवू नका, हा प्रलय काळ उपस्थित झाला आहे। सर्व भूतांच्या भयंकर दाह रूपात संहार उपस्थित झाला आहे। प्रथम महाभयंकर प्रलयात मी एकटीच होते। उर्वरित नद्या आणि समुद्र सर्व नष्ट झाले। भगवान श्री शंकराच्या वरदानामुळे मी नष्ट झाले नाही। ब्राह्मण ते भगवान श्री शंकर अमृत रूप नित्य एकरस प्रकाशमान स्थिर सर्व समर्थ सनातन आणि अविकारी आहेत। पूजित तसेच प्रार्थित असे ते काय देत नाहीत। हे ऋषींना सांगून सर्परूप यज्ञोपवीत घातलेल्या त्या त्रिशूळधारी श्री नर्मदेने पुन्हा जलात प्रवेश केला। ते वचन ऐकून विस्मयचित्त ऋषी मला नमस्कार करून पुन्हा पुन्हा क्षमा मागत म्हणाले, हे मुनी, घर सोडून तुमच्या आश्रमात निवास करताना केलेले सर्व अपराध्य क्षम्य करा। सर्व सोडून शिष्य बांधवासह त्या उत्तम व्रतधारी महात्म्यांनी एकाक्षरी ब्रह्म ओम जप करत हृदयात श्री महेश्वराचे चिंतन करत
मंत्रांनी पवित्र जलात स्नान करून सपक्ष पर्वतासम संपूर्ण दिशांना पवित्र करत कुश हातात घेऊन अग्नीसह श्री जल नर्मदात प्रवेश केला. हे राजेंद्र, ते सर्व सोडून गेल्यावर मी तिथे एकटाच श्री शंकराला प्राप्त करून त्यांचे व श्री नर्मदा देवीचे पूजन करत राहिलो. हे भरतवंशोत्पन्न राजा, श्री ब्रह्मदेवाच्या कृपेने श्री नर्मदासह मी मायूर आदी कल्पाचा अनुभव घेतला. हिची पूर्वकालीन स्थिती मी जन्मापासून आजपर्यंत जाणू शकलो नाही. ही निश्चितच श्री शंकराची इला नावाची कलाशक्ती आहे. ही श्री नर्मदा सर्व पापांचा विनाश करणारी, संसारातून तारणारी आहे. पांडुनंदन, प्राचीन 14 कल्पात ही नष्ट झाली नाही. जसे देवीने मला सांगितले तसेच मी तुम्हाला सांगतो. प्रथम कापिल, द्वितीय प्राजापत्य, ब्राह्म्य, सौम्य, सावित्र, बाह्यस्पत्य, प्रभासक, माहेंद्र, अग्निकल्प, जयंत, मारुत, वैष्णव, बहुरूप व ज्योतिषाश या माझ्याद्वारे सांगितलेल्या 14 कल्पात श्री नर्मदा नष्ट झाली नाही. 15वे मायूर, 16वे कौर्म, बक, मात्स्य, पद्म, वटकल्प आणि हे भारत या समयी चालू असलेले 21वे वाराह कल्प, मायूर आदी 7 कल्प माझे श्री रेवासह व्यतीत झालेत. हे नृपश्रेष्ठ शिवलिंग उत्पन्न श्री नर्मदेचे मातेचे 21 कल्प मी पाहिलेत. हे सर्व मी तुम्हाला सांगितले. आता अजून मी काय सांगू? श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील 21 कल्प कथानक वर्णन नावाचा 13वा अध्याय माता नर्मदेच्या चरणी अर्पण. ओम नमो नर्मदाये.